ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो मी आज राजापूरमधूनच व्हिडिओ सुरू केला आहे, कारण आपण मागचा जो रोड आहे त्या रोडवरून खूप वेळा आलो आहे, तर तुम्ही तो पाहिला आहे. आता आपण चाललो आहे तो इंग्रजकालीन पूल आहे आणि जो साईडला तुम्हाला उंच बघायला मिळतो आहे तो सध्या झालेला मुंबई गोवा महामार्गावरचा नवीन ब्रिज आहे. तर मित्रांनो, राजापूरमध्ये आपण आलो आहे म्हटल्यानंतर आपण नक्की कुठे चाललो आहे, तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा आलो आहे. बघा, तुम्हाला ओळखतं का? हे नीनादेवीचं मंदिर आहे आणि इथे खाली टेंबेस्वामींचा मठ आहे आणि आपण त्या मठामध्ये पहिल्यांदा येऊन गेलो आहे. मी तुमच्यासाठी टेंबेस्वामींच्या आश्रमाचा व्हिडिओ पहिल्यांदा बनवला आहे. तुम्ही तो नक्कीच पाहिला असेल आणि जर का पाहिला नसेल तर एकदा तुम्ही तो नक्कीच पाहून घ्या. टेंबेस्वामींचा आश्रम हे रस्त्याच्या एकदम शेजारचा आहे. इथे बोर्ड लावला आहे. बोर्डाच्या इथूनच रस्ता टेंबेस्वामींच्या आश्रमाकडे जातो. तिथेही मोठा बोर्ड लावला आहे गेटच्या इथे. त्याचबरोबर साईडून जो रस्ता खाली येतो आहे त्याच रोडने आपल्याला खाली जायचं आहे. पण नक्की तिकडे आहे काय, तर तिथे एक प्राचीन हरिहरेश्वराचं मंदिर आहे. त्याच मंदिरामध्ये मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला तर मग मित्रांनो, आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. हां, इकडे प्राचीन एक पिंपळाचं झाड आहे. ते खूप प्राचीन आहे असं म्हटलं जातं आणि त्या पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. तुम्हाला तिथे खाली पाहायला मिळेल. खूप मोठं झाड आहे ते. त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल टेंबेस्वामींच्या आश्रमाचा जो मी व्हिडिओ केला होता त्यामध्ये या ठिकाणी एक पाट आहे पाण्याचा. स्वच्छ पाणी वाहतं इथून. एवढ्या उन्हाळ्यात पण तिथून खूप सारं स्वच्छ पाणी वाहते आणि त्याचा खूप इकडे उपयोग केला जातो. हेच ते खूप मोठं उंच पिंपळाचं डेरेदार झाड आणि हा इथे मंदिराचा गेट आहे छोटासा. या गेटमधून आपण आत चाललो आहे. इथे पण तुम्हाला पाणी बघायला मिळेल. जो पाठ वरून येतो ना, तो पाठ इथून बाहेर पडतो आणि इथे आतमध्ये खूप सारी झाडं वगैरे लावली आहेत. त्यांना पण या पाण्याचा खूप उपयोग होतो. मी तुम्हाला म्हटलं ना, हे झाड खूप प्राचीन आहे पिंपळाचं. तर इथे एक बोर्ड पण लावला बघा. त्या बोर्डवरती लिहिलं आहे 700 वर्षाचं एक झाड आहे. इथे 700 वर्ष असं लिहिलं आहे. म्हणजे बघा किती हे झाड जुनं आहे ते. मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या उतरून मंदिराच्या अंगणामध्ये जावं लागतं. चला तर मग आपण मंदिराच्या अंगणामध्ये जाऊया. मंदिराच्या अंगणामध्ये आल्यानंतर खूप छान शांतता आणि तितकंच वातावरण थंड आहे. खूप मस्त वाटलं इथे थंड वातावरणात येऊन. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. या इकडे दीपमाळ आहे. पूर्ण जांभ्या दगडाची आहे, कारण इकडे जास्त जांभा दगड मिळतो म्हणून. आपण आता मंदिरामध्ये आलो आहे. तुम्ही पण दर्शन घ्या, मी पण दर्शन घेतो. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर तुम्हाला नंदी पाहायला मिळेल, कारण हरिहरेश्वराचे हे मंदिर महादेवाला समर्पित आहे. मंदिर प्राचीन असल्यामुळे प्राचीन काळामध्ये जे दिवे वगैरे वापरायचे भिंतीमध्ये, तसेच दरवाज्यावरती इथे दिवे लावले तुम्हाला बघायला मिळतील. मंदिराच्या पहिल्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे खूप छान लाकडी काम बघायला मिळेल. खूप पूर्वीचं आहे असं ते वाटतं. आता मी मेन गाभाऱ्याच्या बाहेर आहे आणि तो इथे बंद आहे. तुम्हाला तिथे आतमध्ये बाहेरून दाखवतो. आतमध्ये शंकराची पिंड आहे. मंदिराच्या आतील परिसर पण बघूया आपण.
इकडे हरिहरेश्वर देवाची आरती आहे. मंदिर आपण आतून पाहिलं. आता आपण मंदिराचा बाहेरचा परिसर पण पाहून घेऊया. पाठीमागे मंदिराच्या एक छोटीशी नदी आहे. खूपच छान शांतता इकडे आहे मंदिराच्या परिसरामध्ये. इकडे उंबराचं झाड आहे, औदुंबराचं. खूप छान चौतरा बनवला आहे त्याला. इकडून नदीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, वाट आहे खाली, तुम्हाला दाखवतो मी. आता आपण वरती आलो आहे टेंबे स्वामींच्या आश्रमाच्या खालच्या बाजूला, आणि वरून हे तुम्हाला मंदिराचा व्ह्यू बघता येईल. खूप छान झाडं लावली आहेत साईटून. ते तुम्हाला मगाशी मी म्हटलं पाट आहे, पाणी, आणि त्यात मासे पण आहेत. तुम्हाला दिसतात का बघा. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे महादेवाला समर्पित हरिहरेश्वराचं मंदिर? हे मंदिर 1856 मधलं आहे. चला तर मग मित्रांनो, परत भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.